महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आज काही महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलोय. तर बघा, मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपणार आहे. साधारणतः रक्षाबंधन देखील जवळ आलंय. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना एकच प्रतीक्षा आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरण एकत्र येतील का? तर बघा लाडक्या बहिणींनो, जी-आर देखील प्रसिद्ध झाला होता, परंतु हे जी-आरचं अधिकृत संकेतस्थळ आपल्या महाराष्ट्रातील असल्यामुळे ह्या जी-आर देखील डिलीट करण्यात आला होता. परंतु काल जी-आर परत प्रसिद्ध झालेला आहे. 344 कोटी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत निधीची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. अजून एक खात्रीशीर माहिती तुम्हाला एक देतो की जुलै आणि ऑगस्ट ह्या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरण एकत्र येणार का? तर भरपूर साऱ्यांना पडलेला प्रश्न आणि लाडक्या बहिणींना आता रक्षाबंधन देखील आहे. लाडक्या भावाकडून काही ओवाळणी म्हणून ऑगस्ट महिन्याचे देखील हप्ते वितरण येत आहे का? अशा चिंतेचे वातावरण लाडक्या बहिणींच्या मध्ये किंवा संभ्रम दिसत आहे. तर लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला आता एकच खात्रीशीर माहिती देतो. आता फक्त जी-आर मध्ये तर मेन्शन आहे जुलै महिन्याचे हप्ते वितरण, पण रक्षाबंधनच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काही चेंजेस आणि लाडक्या बहिणींना 2 हप्ते देखील येण्याची दाट शक्यता आहे. तर मी आता तुम्हाला एकच सांगतो, मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना रेग्युलर हप्ते वितरण येत होते, किंवा ज्या लाडक्या बहिणींना फेर तपासणीमध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र झाल्या आहेत अशा देखील लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरण त्यांच्या खात्यावरती येण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर अजून एक गोष्ट, मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणीची ई-केवायसी प्रक्रियेबद्दल आणि बाकीच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्या अपात्र आहेत त्यांच्यासाठी अजून कोणतेही अपडेट आलेलं नाही आहे. तर आता तुम्हाला एकच सांगतो, जी-आर पुन्हा काल प्रसिद्ध झालेला आहे. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आता रक्षाबंधन देखील जवळ आलेले आहे, त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र येण्याचे जास्तच आपण चान्सेस म्हणू शकतो. तर हीच आहे खात्रीशीर माहिती. आणि तुम्ही जरी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून इथून पुढच्या डेली अपडेट तुम्हाला मिळून जातील. धन्यवाद.